नमस्कार मित्रांनो, मी सीमा चर्चा विकासाची चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकार मोफत टॅबलेट वाटप करणार आहे। त्याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र सरकार महाज्योती मार्फत ही योजना दरवर्षी राबवत असते आणि या वर्षीसाठी ऑनलाईन फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहेत। त्यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या योजनेअंतर्गत टॅबलेट मोफत भेटतो, सोबतच सिम कार्ड आणि त्यामध्ये दररोज 6 GB इंटरनेट सुद्धा वापरायला भेटते। योजनेचे स्वरूप आपण पाहू। अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी 18 महिने जीई, नीट आणि सीईटी चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते। यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते। परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट मिळतो, तसेच प्रति दिवस 6 GB इंटरनेट सेवा मोफत मिळते। अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे ते आपण पाहू। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील असावा। उमेदवाराने 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे। शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असावेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% गुण असावेत। विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात ती पाहू। ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, डोमासाइल प्रमाणपत्र, 10वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, दिव्यांग किंवा अनाथ असेल तर संबंधित पुरावा। प्रशिक्षणासाठी निवड ही आलेल्या सर्व अर्जामधून टक्केवारीनुसार केली जाते। अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। आपल्याला अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट करा। ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 31 मे 2025 आहे। इतरही योजनांबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे चर्चा विकासाची चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।